नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आत्ता आपण आहोत खराडी बायपास या ठिकाणी। रेडिसन हॉटेलच्या शेजारी एक BNY नावाचं नवीन IT पार्क या ठिकाणी वास्तव्यास आले। आता एक 15 दिवसापासून या ठिकाणी हे इथं कामकाज चालू आलंय। पुढं आता रोडला बघताय तुम्ही, या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत। या रोडवर या पिवळ्या नंबर प्लेटच्या सगळ्या गाड्या, म्हणजे कदाचित या गाड्या इथल्या कर्मचाऱ्यांना सोडवायला किंवा आणायला येत असतील। तुम्हाला दाखवतो याची भीषणता। आता हे नवीन टपऱ्या हे तर रोजच चालूच झालेलं आहे। आता ह्या वाहतुकीच्या समस्येबद्दल तुम्हाला दाखवतो। आता या पिवळ्या नंबर प्लेटच्या शेकडो गाड्या रोडवर उभ्या असतात। बघा, तुम्हाला दाखवतो। पुणे महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून नागरिकांसाठी बांधलेले रस्ते आता या खाजगी कंपन्यांचे न्यायला आणायला, कर्मचाऱ्यांना सोडवायला येणाऱ्या या गाड्यांनी अक्वायर केलेत। बघताय तुम्ही, अख्ख्या रोडला हीच परिस्थिती आहे, तुम्हाला हीच परिस्थिती दिसणार होती। आणि हे फक्त एका IT पार्कचं नाही आहे। बघा, हे फक्त एका IT पार्कचं नाही आहे। खराडीमध्ये अशा अनेक IT पार्क आहेत की ज्या कंपन्यांच्या बाहेर एका ठराविक वेळेत या अशी हजारो वाहनं रोजच्या रोज उभी आहेत आणि ती रोज ट्रॅफिक करतात। या खराडी चंदननगरच्या संपूर्ण रस्त्यावर जे ट्रॅफिकची समस्या होते, पुणे नगर रस्त्यावर जी ट्रॅफिकची समस्या होती, ती समस्या या IT पार्कच्या गाड्यांमुळं आणि यांच्यामुळं होती। रस्त्यावर जो ताण येतो, हजारो लाखो कर्मचाऱ्यांना या ठिकाणून ते घेऊन जातात आणि त्याचा त्रास आणि ताण या संपूर्ण खराडी चंदननगरी नगर रोडच्या रस्त्यावर होतो। वाहतुकीची मेन समस्या या ठिकाणी। या जे IT पार्क आहेत यांनी या ठिकाणी या लोकांच्या पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे, परंतु तसं होताना ते दिसत नाही आहे। सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होतो आहे। IT पार्क येतात, IT पार्कवाले स्वतः पैसे कमावतात, अब्जावधी रुपयाच्या मालमत्ता त्यांच्या या ठिकाणी आहेत आणि स्वतः हे व्यवसाय करतात। कर्मचारी या ठिकाणी, लाखो कर्मचारी या ठिकाणी येतात, पण त्यांचे व्यवस्था या अशा पार्किंगची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळं नगर रोडवर आणि आपल्या इंटरनल सर्वच रोडवर खराडी चंदननगरच्या यांचं वास्तव्य आणि यांचं पार्किंग या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। हे सगळं पार्किंग बंद झालं पाहिजे। या ज्या काही IT कंपन्या असतील, या IT कंपन्यांनी त्यांची पार्किंगची व्यवस्था करावी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होणार नाही। आणि हे जे बकालीकरण वाढतं आहे, हे बकालीकरण तात्काळ थांबवलं पाहिजे, अशी मी पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना विनंती करतो। आणि या ठिकाणी उभ्या असणाऱ्या या वाहनांवर कारवाई करावी, पार्किंगवर कारवाई करावी। अनधिकृत पार्किंग या ठिकाणी सर्व करत आहे आणि नागरिकांना त्रास देत आहे। हे तात्काळ कुठंतरी थांबलं पाहिजे। हे जर थांबलं नाही तर याची भीषणता आणि हे या ठिकाणी वाढत जाणार आहे। मित्रांनो, बघूया काय कारवाई करतात। हे नाही कारवाई केली तर आपण याच्यावर काहीतरी आपण ठोस निर्णय घेऊया। तोपर्यंत बघूया काय कारवाई होते त्याच्यावर। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय।